आजचा दिवस माझ्यासाठी खूप मोठा आणि ऐतिहासिक ठरणार आहे. अरे, दरवर्षी विश्वंभर ही पूजा करायला जातो, पण आज त्याच्याऐवजी माझ्या हातून ही पूजा झाली आहे. अख्खा मीडिया, पत्रकार सगळे लोक होते तिथे आणि माझे खूप फोटो काढले. मला पक्षाच्या भविष्याविषयी प्रश्न विचारले. तू बघ, उद्याच्या सगळ्या पेपर्समध्ये ना फ्रंट पेजला माझेच फोटो असतील. वा मॅडम, तुम्ही जे महत्त्वाचं काम हाती घेतलं ना, त्याची धमाकेदार सुरुवात झाली म्हणायची. धमाकेदार सुरुवात तर झालीच आहे रे रुद्र. या मतदारसंघातून आता माझी आमदारकीची सीट पक्की. नंतर शिक्षण मंत्री तर मीच होणार. राहता राहिला प्रश्न विश्वंभरचा, तर आता त्याची जी अवस्था आहे ना, त्याच्याही पेक्षा भयानक आणि बिकट अवस्था त्याची होणार आहे. मॅडम, पण मला एक प्रश्न पडलाय. म्हणजे आज अचानक विश्वंभर सरांच्या ऐवजी तुमच्या हातून पूजा कशी काय घडली? म्हणजे सर तर पूजेसाठी निघाले होते ना, मग नक्की काय घडलं? हीच तर अलकनंदाची कमाल आहे रुद्र. मी तुला आधी सांगितलं होतं ना, काय? शिरीष घाणेकर नावाचं माझं एक जुनं प्याद आहे. त्याची मानसिक आणि शारीरिक अवस्था मी एखाद्या जिवंत पुतळ्यासारखी करून ठेवली आहे. त्याला विशिष्ट प्रकारच्या गोळ्या देऊन, त्याच गोळ्या सेम मी रोज विश्वंभरला द्यायला सुरुवात केली. काय? आज सकाळी तांदळाच्या खिरीत सुद्धा मी तीच गोळी मिक्स केली होती. म्हणून तर खीर खाल्ल्यानंतर विश्वंभर मंदिरात जाऊच शकला नाही आणि त्याच्याऐवजी मी गेले आणि माझ्या हातून पूजा झाली. वा. आणि रुद्र, याच्या पुढे त्याच्या प्रत्येक गोष्टीत त्याच्याऐवजी मीच असेल. 100% मॅडम, म्हणलं तुम्हाला. यावेळेस तुमची सीट पक्की. सीट तर पक्कीच.